ऐसा चाहूं राज में जहां सभी को मिले अन्न, छोटा बडा सब संग बसे, रविदास रहे प्रसन्न. हे संत रविदासांचे वाक्य आहे. आणि आज खऱ्या अर्थाने त्यांचं जे स्वप्न होतं ते बाबासाहेबांनी पूर्ण करून दाखवलं. आधुनिक भारताचे जनक महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, विश्वरत्न भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन. सभागृहात उपस्थित असलेल्या सगळ्यांना आज संविधान दिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा. हे जे संविधान आहे ते केवळ एका दिवसात किंवा एका वर्षात तयार नाही झालं. त्याला तयार व्हायला जवळपास 3 वर्ष म्हणजे 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस लागले. आणि यात मोठं योगदान हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं होतं. सर टी टी कृष्णमाचारी नावाचे एक सदस्य त्या संविधान सभेमध्ये हे म्हणतात, द हाऊस इज परहॅप्स अवेअर that of the 7 members nominated by you, one had resigned from the house, one died and was not replaced, one was away in America and his place was not filled, and another was busy in his state affairs. 1 or 2 people were far away from Delhi and perhaps their health reasons did not permit them to attend. So it happened ultimately that the burden of drafting this constitution fell on Dr. Ambedkar, and I have no doubt that we are grateful to him for what he has achieved and is undoubtedly commendable. म्हणजे बाबासाहेबांवरती एकट्यावरती ती जबाबदारी पडली जेव्हा की 7 लोक त्यासाठी नेमले गेलेले होते आणि त्यांनी ते काम खूप उत्तमरित्या पार पाडलं. बाबासाहेबांना 60 संविधानाचा अभ्यास होता, 60 कॉन्स्टिट्यूशनचा. खूप कष्ट करून त्यांनी हे संविधान तयार केलं. हे संविधान केवळ एका व्यक्तीने नव्हे तर वादविवाद करून, चर्चा करून, त्याच्यावरती सल्ले घेऊन तयार करण्यात आलेलं आहे. लोकतांत्रिक पद्धतीने भारताची लोकतांत्रिक हा देश घडवण्याचं काम त्या संविधान सभेने केलं. आणि बाबासाहेब हे कधीच बोलले नाही की हे मी केलं किंवा हे माझं श्रेय किंवा हे याचा शिल्पकार मी. तर संविधान सभेने त्यांना तो सन्मान दिला. आणि या संविधानात बाबासाहेब म्हणतात, द हार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ज्याला ते म्हणतात तो म्हणजे आर्टिकल 32. आणि आर्टिकल 32 याचा सरळ संबंध या देशातल्या सामान्य नागरिकांशी आहे. या आर्टिकलच्या अनुसार जर कुठल्या व्यक्तीला वाटलं की माझ्या मूलभूत हक्क म्हणजेच फंडामेंटल राईट्स वरती जर मला त्याच्यापासून वंचित ठेवण्यात येत आहे तर ते राईट आपल्याला सुप्रीम कोर्टात धाव घ्यायची संधी देते. आणि हे केवळ कुठल्या एका समाजाच्या लोकांना नव्हे तर भारत म्हणून भारतीयांना दिला गेलेला अधिकार आहे. बाबासाहेब म्हणतात, दिस आर्टिकल विल ऍक्ट ॲज अ गार्डियन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. त्याच्यानंतर भारताची एक अशी गोष्ट, संविधानाची एक अशी गोष्ट आहे जी कॉन्स्टिट्यूशन मध्ये मेन्शन नाहीये परंतु फार महत्वाची आहे, ती म्हणजे बेसिक स्ट्रक्चर. केशवानंद भारती वर्सेस युनियन ऑफ इंडिया या केसमध्ये सुप्रीम कोर्टचे जे 11 जजेसची बेंच होती त्या बेंचनी हा जजमेंट दिलेला आहे. आणि त्याच्यात ते म्हणतात की बेसिक स्ट्रक्चर नावाचं एक डॉक्ट्राईन आहे आणि त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही सरकार जे आहे ते अमेंडमेंट करू शकते परंतु बेसिक स्ट्रक्चरला हात लावू शकत नाही, संविधान पुन्हा लिहू शकत नाही. तो अधिकार संविधान सभेला होता. आणि जो भाग कॉन्स्टिट्यूशनच्या फंडामेंटल राईट्सच्या किंवा संविधानाच्या बेसिक स्ट्रक्चरला व्हायोलेट करेल त्याला आम्ही नल आणि वॉइड घोषित करू. अशा रूपाने आपल्याकडे जी ज्युडिशियरी आहे ती ज्युडिशियरी इज सेपरेट फ्रॉम द लेजिस्लेचर. आणि ही खूप मोठी फीचर आहे जो आपण US कॉन्स्टिट्यूशन कडनं उचललेला आहे. त्याच्यानंतर आपल्या फंडामेंटल राईट्सच्या आधी जी गोष्ट येते ती म्हणजे इक्वॅलिटी बिफोर लॉ. हे फार महत्वाचं आहे कारण या देशात जो इतिहास आहे तो इतिहास शोषणकारक होता. आणि म्हणून बाबासाहेबांना असं खूप वाटत होतं की आपल्याकडे इक्वॅलिटी आधी आली पाहिजे आणि नंतर फ्रीडम दिला पाहिजे. म्हणून आपल्याकडे आर्टिकल 14 इक्वॅलिटी बिफोर लॉ आणि त्याच्यानंतर आर्टिकल 19 मध्ये फ्रीडम दिलेले आहेत, फंडामेंटल राईट्स आपल्याला त्या ठिकाणी दिलेले आहेत. आणि त्याच्यानंतर आर्टिकल 25 आणि आर्टिकल 29 हे धर्माच्या संबंधातले. आणि आर्टिकल 25 म्हणजे तुम्हाला तुमचं जे धर्म आहे त्या धर्माचं पालन करायचं तुम्हाला स्वातंत्र्य दिलेलं आहे. आणि आर्टिकल 29 मध्ये तुम्ही तुमचे कल्चरल राईट्सला प्रोटेक्ट करू शकता. याचा अर्थ हा नव्हे की 1976 मध्ये इंदिराजींनी 42nd अमेंडमेंट करून जो सेक्युलर शब्द घातला त्याच्यामुळे सेक्युलरिझम आलं असं काही लोकांना वाटतं परंतु ते तसं नाहीये. तर आपले आपले कॉन्स्टिट्यूशनचे जे आर्टिकल्स आहेत ते मूळ स्वरूपातच असे आहेत की ते त्यांच्या नेचरमध्ये सेक्युलर आहेत. आणि इंडियन मॉडेल ऑफ सेक्युलरिझम जो आहे तो वेस्टर्न मॉडेल ऑफ सेक्युलरिझम पासून खूप वेगळा आहे. कारण आपण कुठल्या एका धर्माला नल अँड वॉइड डिक्लेअर करतो किंवा त्याला धरून चालतो असं नव्हे तर आपण सगळ्या धर्मांचा समान सन्मान ठेवतो. आणि हीच भारताची ओळख आहे. धर्माच्या आधारावरती जर देश बनवला
तर आपण पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंकाला बघू शकतो. त्यांची आज काय परिस्थिती आहे, काय हालत आहे, आणि तिथे जे स्वतःला धर्म धर्म करून म्हणवणारे लोक आहेत, आज भारतात ज्या पद्धतीने मुसलमानांची हत्या झाली, ज्या प्रकारे म्यानमारमध्ये बौद्धांनी ज्या प्रकारे रोहिंग्या मुसलमानांची हत्या केली, ज्या प्रकारे श्रीलंकामध्ये सिनाली हिंदूंची हत्या बौद्धांनी केली, तर हा धर्म नव्हे, तर धर्म सगळ्यांना सोबत घेऊन चालणारी गोष्ट आहे. त्यामुळे धर्माचा आणि राजकारणाचा संबंध हा कधीच नसावा. म्हणूनच भारत एक विशेष देश आहे, विविधतेने नटलेला आहे, आणि सर्व धर्म समभाव ही या देशाची ओळख आहे. त्यामुळे, आणि दुसरी गोष्ट, कॉन्स्टिट्यूशनच्या बेसिक स्ट्रक्चरमध्ये 1994च्या SR बोमई वर्सेस युनियन ऑफ इंडिया या केसच्या माध्यमातून सेक्युलरिझमला बेसिक स्ट्रक्चरमध्ये सुप्रीम कोर्टाने टाकलेलं आहे. त्यामुळे एका धर्माचा हा राष्ट्र कधी नव्हता, कधी नसेल. त्याच्यामुळे आपण जर कॉन्स्टिट्यूशनचा आर्टिकल 51A बघितला, तर तो सांगतो की वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवणे. पण खरंच आपण वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवतोय का आपण धर्मांधतेकडे चाललो आहे, हा आज विचार करायची गोष्ट आहे. आपण आपल्या देशात अनेक लोक स्वतःला पुरोगामी म्हणवतात, परंतु खरा पुरोगामी कोण असेल तर ते उदाहरण आपण संत कबीरांकडनं घ्यायला पाहिजे. संत कबीर म्हणतात, कंकड़ पत्थर जोड़ के मस्जिद लय बनाए, ता छड़ी मुल्ला बांग दे क्या भेरा हुआ खुदाय. ते म्हणतात की एक मस्जिद बनवली, दगड जोडून मस्जिद बनवली, आणि त्या मस्जिदात मौलवी येतो आणि जोरात बांग देतो. तर मला त्या देवाला विचारायचं आहे, त्या अल्लाला विचारायचं आहे की तू बहिरा झाला आहेस का, तुला आम्ही जे सांगतो ते तुला ऐकायला येत नाही का. ते म्हणतात की देव सगळीकडे आहे, त्याला मोठ्याने आवाज द्यायची कुठलीही आवश्यकता नाही. त्याच पद्धतीने कबीर म्हणतात, पाहन पूजे हरी मिले तो मैं पूजू पहाड, ताते ये चक्की भली पीस खाय संसार. ते म्हणतात की जर एक दगड पूजून जर तुम्हाला देव भेटणार असेल तर मग तर मी एक पहाड पूजायला हवा, परंतु त्या पहाड पूजण्याच्या ऐवजी मी ती चक्की मला महत्वाची आहे, जी चक्की मला जिवंत ठेवते, जी मला धान्य देते, आणि म्हणून ती चक्की जास्त महत्वाची आहे. ते म्हणतात की मूर्तीपूजेसारखी प्रथा या अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणारे आहेत. आणि म्हणून कबीर एक त्या काळामध्ये, ज्या काळात लोकशाही नव्हती, डेमोक्रेसी नव्हती, आज आपण डेमोक्रेसीच्या नावावरती काहीही बोलतो, पण त्या काळात ज्यावेळेस मुघल होते, जेव्हा राजपूत राजवाडे होते, त्या काळात त्यांनी अशी टीका केली. आणि कबीर हे हिंदू होते का मुस्लिम होते हे आजपर्यंत लोकांना माहिती नाही. त्यांनी जे योग्य होतं त्याच्यावरती भाष्य केलं, आणि अशा प्रकारचा तो एक महत्वाचा माणूस या इतिहासात आपल्याला मार्गदर्शन करून गेला. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर कॉन्स्टिट्यूशनला बाबासाहेब म्हणतात कि ये केवल वकीलों का दस्तावेज नहीं है, लेकिन ये जीवन जीने का एक बेहतर तरीका है. कॉन्स्टिट्यूशन बद्दल आपल्या देशातल्या लोकांच्या मनात खूप गैरसमज आहेत. त्यातल्या काही लोकांना वाटतं की कॉन्स्टिट्यूशन म्हणजे फक्त रिझर्वेशन, पण फक्त रिझर्वेशन म्हणजे कॉन्स्टिट्यूशन नाहीये. कॉन्स्टिट्यूशन मध्ये ज्यावेळेस तो अडॉप्ट केला गेला त्यावेळेस 395 आर्टिकल्स होते, त्याच्यातले फक्त 340, 41 आणि 42 हे रिझर्वेशन संबंधात. बाकी इतर गोष्टी तर सगळ्यांसाठी होत्या, सगळ्यांसाठी लागू पडतात. आणि रिझर्वेशन नाहीये तर ते प्रतिनिधित्वाचा कार्यक्रम आहे, गरिबी हटावचा तो कार्यक्रम नाहीये. इट इन्शुअर द रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल, ते लोकांच्या प्रतिनिधित्वासाठी दिलेली गेलेली गोष्ट आहे. आणि ती अमेरिकेमध्ये सुद्धा चालते, ती इतर विविध देशांमध्ये सुद्धा चालते, जिथे रेशियल डिस्क्रिमिनेशन होतं तिकडे सुद्धा चालते. त्यामुळे ती रिझर्वेशन पॉलिसी सोशल जस्टिस अँड वेलफेअरला प्रमोट करते आणि ती इन्शुअर करते. जी DPSP मध्ये आहे, इक्वॅलिटीचं एक्सपान्शन, आर्टिकल 15(4) तो त्याचा पॉइंट आहे, तो त्याला एक्सपान्शन ऑफ इक्वॅलिटीसाठी येतो. आणि त्याच्यानंतर रिझर्वेशन वरती ज्यावेळेस आपण बोलतो त्यावेळेस हे सुद्धा महत्वाचं आहे की 50% कॅप लावणारा जो माणूस कोणी होता कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीमध्ये, तर ते बाबासाहेबांनी 50% कॅप रिझर्वेशनला लावली आहे. अन्यथा आज 100% रिझर्वेशन व्हायला पण वेळ लागला नसता. तर ते बाबासाहेबांचं श्रेय की 50% सीट त्यांनी ओपनच्या सुद्धा ठेवल्या बाबासाहेबांनी. आणि 2018 मध्ये जंतर मंतर दिल्ली इथे संविधान जाळण्यात आलं, डॉक्टर आंबेडकरांना शिव्या देण्यात आल्या. त्याच्यानंतर दलित आणि आदिवासी समाजाला आई बहिणीची शिवी लावून त्यांचं संबोधन करण्यात आलं. ते संविधान केवळ एका समाजाचं नाहीये, ते संविधान केवळ एका समाजाच्या लोकांना हक्काने अधिकार देत नाही. त्या बाबासाहेब आंबेडकरांना वाईट बोलल्याने बाबासाहेब लहान होत नाही, संविधान जाळल्याने संविधान संपत नाही, संविधान संपणार नाही. संविधान या देशाची आत्मा आहे, आत्मा राहील. आणि संविधान जे बेसिक मूळ तत्व सांगतो त्याला कधीही हात लागणार नाही.
बाबासाहेबांनी आपल्याला जो महान डॉक्युमेंट दिलाय, ते संविधान आपल्याला काय देतं? संविधान आपल्याला लाईट देते. लव्ह एव्हरीवन, आय इल्युमिनेट युअर सेल्फ. दीप भव, बुद्धाचं वाक्य. इल्युमिनेट करा, स्वतःचं ज्ञान वाढवा, सायंटिफिक टेम्परमेंट वाढवा. कॉन्स्टिट्यूशन हे सांगतं. गव्हर्न युअर सेल्फ. कॉन्स्टिट्यूशन सांगतं स्वराज्य जे आहे हे केवळ एक दिवशी 5 वर्षात घराच्या बाहेर निघालं, मतदान केलं आणि आलो एवढं नसतं. रोज नागरिकांनी जबाबदारी घ्यायची आहे. सरकार ज्याला तुम्ही निवडून दिलंय त्यांच्या डोक्यावर बसायचंय आणि आमचे डिमांड्स पूर्ण का नाही होते रोज हे नागरिकांनी करायचंय. कुठल्याही पद्धतीत आपल्याला मिळालेली लोकशाही ही एका दिवसाची नाही, तर ती अनेक वर्ष स्वातंत्र्याचा लढा लढल्यावरती मिळाली आहे. त्यामुळे आपलं पहिलं स्वातंत्र्य हे इंग्रजांपासून, दुसरं स्वातंत्र्य हे संविधान आल्यावर, आणि तिसरं ते संविधान टिकवणं, लोकशाही टिकवणं हा आपला तिसरा स्वातंत्र्याचा लढा आहे. आणि जो हा देश आहे तोपर्यंत लढला जाणार आहे. त्यामुळे आपल्याला संविधान वाचवायचं आहे, संविधानाच्या तत्वांना वाचवायचं आहे आणि खऱ्या अर्थाने संविधानवादी व्हायचं आहे. कारण संविधान धर्माचा अधिकार देतो. संविधान इतर राईट टू लाईफ एक आर्टिकल 21 आहे, आपल्याला तो जगण्याचा अधिकार देतो. त्याच्यानंतर कॉन्स्टिट्यूशन आपल्याला खूप साऱ्या गोष्टी देत असतो, खूप गोष्टी देत असतो. आज गौरक्षा तुम्ही करतात. डीपीएसपीचा आर्टिकल 48 सांगतो की प्रोहिबिशन ऑफ काव किलिंग. हे आपल्याला कॉन्स्टिट्यूशन करतं. म्हणजे गौरक्षा तुम्ही नाही करत, हे संविधान करतं गौरक्षा सुद्धा. त्याच्यामुळे संविधान येण्याआधी राजा आणि प्रजा होती. संविधान आलं आणि प्रजा नागरिक झाली. आणि बाबासाहेबांना एक दिवशी एका काँग्रेसच्या नेत्याने विचारलं, काय डॉक्टर आंबेडकर आज तुम्ही खूप खुश दिसताय? तर त्यावेळेस बाबासाहेब त्यांना हसून म्हणाले, आता राजा आईच्या पोटातून नाही, मताच्या पेटीतून निवडला जाईल आणि तो राजा नसेल, तो जनतेचा सेवक असेल. त्याच्यामुळे बाबासाहेबांना अपेक्षित असणारी लोकशाही, जी बाबासाहेब लोकशाही म्हणायचे, ती खऱ्या अर्थाने आजपर्यंत पूर्ण झालेली नाही. ती लोकशाही जर आपल्याला पूर्ण करायची असेल, बाबासाहेबांनी दिलेले तत्व आपल्याला त्याला जोपासावं लागेल. एका ठिकाणी मी जेव्हा बोलत होतो त्यावेळेस मी त्यांना असं म्हटलं की आता मी जे बोलेल माझ्या पाठीमागे बोला. तर मी इथून म्हटलं छत्रपती शिवाजी महाराज की, तर तिथून आवाज आला जय. मी त्यांना पुन्हा म्हटलं की मी जे बोलेल ते तुम्ही बोला. मी म्हटलं छत्रपती शाहू महाराज की, त्यांनी पुन्हा म्हटलं जय. आपण जय जयकार करण्यात अडकलो आहे. आणि जेव्हा मी म्हटलं की मी म्हणेल ते म्हणा, तर ते न म्हणता जय जयकार करत बसले. आपल्या देशाचं हे वास्तव आहे, जे दुर्दैव आहे की आपण प्रतिमा पूजन करत होतो आणि तेव्हा महापुरुषांचे विचार दफन होत होते. त्यामुळे महापुरुषांचे विचार जोपासल्याने आणि ते विचार आपण सत्यात उतरवल्याने ते महापुरुष जिवंत राहणार आहेत. विचार मरत नाहीत, हे खोटं आहे. माणूस मरतो, विचार सुद्धा मरतो. जर आपण ते विचार जोपासले नाही, त्याचं अनुसरण केलं नाही, तर ते विचार मरतात. त्यामुळे विचार जोपासूया, विचार आपण जिवंत ठेवूया. महापुरुषांचा जय जयकार करून काहीही होत नाही. महापुरुष त्यांचं काम करून गेले आणि त्या महापुरुषांचं जर आपल्याला जयंती करायची असेल, त्यांच्या विचारांचा जल्लोष करायचा असेल, तर खऱ्या अर्थाने वाचन केलं पाहिजे. संविधानाचे मूळ तत्व बंधुत्व, समानता या गोष्टीवरती आपण भर दिला पाहिजे. आणि पुन्हा एकदा आपल्याला इतकंच सांगेल की आपल्याला सगळ्यात मोठी लोकशाही जी आपण म्हणतो स्वतःला, ती जगातली सगळ्यात मोठी लोकशाही तेव्हाच होईल जेव्हा आपल्याला खऱ्या अर्थाने लोकशाहीचा अर्थ कळेल. कारण लोकशाही म्हणजे मत देणं नव्हे. आज पण लोक जातीच्या, धर्माच्या, प्रांताच्या, भाषेच्या नावावर जर मत देत असतील, तर अजून सुद्धा आपल्याला लोकशाही, डेमोक्रेसी कळालेली नाही. त्यामुळे जर डेमोक्रेसीकडे वाटचाल करायची असेल तर सर्वात आधी संविधान वाचलं पाहिजे. आपल्या घरात संविधानाची प्रत असली पाहिजे. ती प्रास्ताविक आपल्याला लर्न झालेली पाहिजे, ती प्रास्ताविक आपण जगली पाहिजे. त्याच्या अनुसार आपण जगलो पाहिजे. तेव्हा जाऊन जी अपेक्षित लोकशाही बाबासाहेबांना होती ती आपण जिवंत करू शकू. इतकं बोलून मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना संविधान दिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान.